क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. आज महाराष्ट्रामध्ये गेली 3 ते 4 वर्ष झालं, ज्या काळामध्ये माणसांची एकमेकांची तोंड पाहिली जात नव्हती, त्या काळामध्ये माणसं विचारानं जोडण्याचं काम ज्या महाराष्ट्रामधल्या तरुण मित्रांनी केलं, ते अग्रगण्य असे आमचे मित्र राहुलजी खांडेकर सर. कोरोनापासनं महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यातील तमाम कार्यकर्त्यांना आवाज बुलंद करून देण्याचं काम, आंबेडकरी चळवळीचं काम करण्याचं निस्वार्थीपणे निरपेक्षपणे काम करणारे आमचे मित्र राहुलजी खांडेकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी धम्मक्रांतीसाठी अहोरात्र प्रयत्न घेतले, त्या GS दादांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. सर्वप्रथम मी बहुजन संघटक या पेजचे खूप खूप कौतुक करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी हा विषय समाजासमोर घेऊन जाण्यासाठी आम्हाला संधी दिली. मित्र हो, जास्ती वेळ मी घेणार नाही. GS दादांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी काही चळवळीच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. कदाचित राहुलजींनी माझं नाव बहुजन संघटक वर टाकलेलं आहे की आंबेडकरी विचारवंत म्हणून. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना विनंती करून सांगू इच्छितो की मी विचारवंत नाही, मी एक सामान्य आंबेडकरी चळवळीचा विद्यार्थी आहे आणि जसं जमते तसं या मुवमेंटला रन करण्याचा माझ्या प्रमाणे पद्धतीने मी प्रयत्न करतोय. मी विचारवंत वगैरे नाही. राहुलजीच्या दिलेल्या मोठेपणाबद्दल मी खूप मनस्वी आभारी आहे, परंतु त्या पात्रतेचा मी नाहीये. GS दादांच्या संदर्भामध्ये हा दादांचा 6वा स्मृती दिन आहे. GS दादा कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये GS दादांच्या नावाला लोक का अट्रॅक्ट होतात? समाज त्यांच्या संदर्भाने का बोललं जातं? महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर गेलं तर GS दादांना चाहते करणारे आणि GS दादांचा तिरस्कार करणारे असे 2 वर्ग का निर्माण झाले, याही गोष्टीची आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम GS दादांच्या अनुषंगाने बोलत असताना GS दादा यांचा हा 6वा स्मृती दिन आहे आणि 6व्या स्मृती दिनानिमित्त देखील महाराष्ट्रातल्या आंबेडकरी परिवर्तनवादी या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना यांच्या या स्मृतीनं उजाळा मिळावा म्हणून बहुजन संघटक पेजनं जे स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे. खरं म्हणजे एवढं मोठं स्टेज दिसत नाही. आज पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये काय अवस्था चाललेली आहे. 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी पाहत होतो आपण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी दैनिकामध्ये, आघाडीच्या दैनिकामध्ये देखील विरोधी पक्षनेत्याची बातमी पहिल्यांदा असायची आणि मुख्यमंत्र्याची बातमी खालच्या पानावर असायची. एवढं मीडिया म्हणजे वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मांडणी करते आणि समाजाच्या समोर कुठलंच खरं दाखवलं जात नाही. त्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये GS दादांना घेऊन जाण्याचं प्रामाणिक काम बहुजन संघटक करत आहे. तर GS दादा कोण होते आणि त्यांचं नाव काय घेतो आपण, तर कशासाठी घेतो, या अनुषंगाने आपण चर्चा करूयात. GS दादा जवळपास 63 वर्षापूर्वी या नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी त्यांचा जन्म झालेला आहे आणि तेही मातंग समाजामध्ये जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण मुखेड तालुक्यात त्यांच्या गावी सकनूर या झाल्यानंतर त्यांनी 10वी 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, पदवी घेतली आणि त्यानंतर ते सामाजिक कार्यामध्ये कासा या संस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी एकनाथ आवाड साहेब, BP सूर्यवंशी साहेब यांच्या समवेत त्यांनी काम केलं आणि मग तिथनं त्यांना सामाजिक क्रांतीचे, सामाजिक परिवर्तनाची चटक लागली आणि सामाजिक सहज ते कामाला जरी जात असले, मजुरीला जरी पूर्वीच्या नोकरी लागण्याच्या अगोदर जात असले तरी ते क्रांतीगीतं, भीमगीतं, समाज प्रबोधनाचे गीतं गात असायचे, कविता करायचे. ते शीघ्र कवी होते आणि याच्यातनं त्यांना अत्यंत संवेदनशील असा व्यक्ती होता आणि जसं जसं त्याची समज वाढायला लागली GS दादांची, तसं तसं ते समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडे जाण्याचा ते प्रयत्न करू लागले की समाज, या मातंग समाजाची अवनती का झालेली आहे, एवढी दारिद्र्य का आलेलं आहे, एवढ्या हालापेष्टा या माणसांच्या काय होतात, ही समाज एवढं स्वाभिमान शून्य का जगण्याचा प्रयत्न करतोय, का त्यांच्या वाट्याला हे असं येते. आणि याचं भरपूर चिंतन केल्यानंतर, सामाजिक परिवर्तनाची चळवळ समजून घेतल्यानंतर त्यांनी निश्चय केला की आता आपण सामाजिक प्रबोधनाचं काम केलं पाहिजे आणि म्हणून तुटपुंज उदरनिर्वाहाची साधनं असताना देखील त्यांनी कशाची भौतिक सुविधाची, सुखाची अपेक्षा न करता
आपल्या कुटुंबापासून त्यांनी हळूहळू समाजाच्या प्रबोधनाच्या कामामध्ये उतरले. आणि सर्वात मोठा पहिला त्याग जर जी.एस. दादांनी काय केला असेल तर त्यांनी कासा या संस्थेमधली सेवाभावी संस्थेची त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि पूर्ण वेळ सामाजिक कार्यामध्ये उतरले. आणि मग ते लहुजी सैन्य क्रांती सेनेच्या त्या संघटनेमध्ये सामील झाले. व्ही.जी. रेड्डी ज्यांचं गेल्या महिन्यामध्ये निधन झालेलं आहे. आणि हे मातंग समाजाच्या प्रश्नांच्या वरती काम करणारी व्ही.जी. रेड्डी यांची संघटना होती. आणि मग व्ही.जी. रेड्डी यांच्या नंतर ते लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्राचे सेनापती झाले, सरसेनापती झाले. आणि संबंध महाराष्ट्रात त्यांनी तो पाया खालून पादाक्रांत केला आणि समाजाच्या मागवड्याची अवस्था पाहिली. समाजाचं जसं जसं पुढे जातील ते तशा पद्धतीने त्यांना ते वेगवेगळे या सामाजिक दयनीय अवस्थेची सामाजिक परिस्थितीची त्यांना जाणीव होऊ लागली. आणि मग त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या अनुभवामध्ये, त्यांच्या प्रगल्भतेमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. आणि मग ते लहुजी शक्ती सेनेपासनं त्यानंतर सेनेपासनं ते सरसेनापती असताना लाल झेंडा, लहुजींचा नारा, जय लहुजीचा नारा घेऊन महाराष्ट्रभर फिरत क्रांती सेना घेऊन फिरत होते. आणि अशामध्ये मग त्यांचे आंबेडकरी चळवळीशी कार्यकर्त्यांच्या काही ओळखी झाल्या आणि कार्यकर्त्यांशी दिवस रात्र ते चर्चा करू लागले. आणि मग चर्चा करता करता अनेक बामसेनच्या कार्यकर्त्यांसोबत मान्यवर आंबेडकरी चळवळीच्या ज्ञानवंत कार्यकर्त्यांच्या समयी त्यांची चर्चा केल्यानंतर प्रचंड असं त्यांचं आमूलाग्र असं चिंतन झालं सामाजिक प्रबोधन मातंग समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भात. आणि त्यांनी एका निर्णायक स्टेजला आले की मातंग समाजाचा उद्धार जर करायचा असेल, मातंग समाजाला या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये जर घेऊन यायचं असेल तर ज्याप्रमाणे ह्या देशामध्ये फाटक्या माणसाने झोपडीत राहणाऱ्या माणसाने डोक्यावर छप्पर नसणाऱ्याही माणसांनी तिथं सामाजिक क्रांतीचा लढा लढला. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक आमूलाग्र असं सांस्कृतिक बदल करून दाखवला. तो निळ्या झेंड्याच्या आणि पंचशिला ध्वजाच्या छत्रछायेखाली इथं बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन तिथल्या समाज व्यवस्थेचे 2 हात केले आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करण्याचं काम, मुक्ती करण्याचं काम त्या आंबेडकरी विचारानं केलेलं आहे. या विचारावर ते ठाम झाले. आणि तिथनं पुढं मग त्यांनी मातंग समाजाला कशा पद्धतीनं या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल, आंबेडकरी चळवळीकडे आणता येईल. तर जी लोक दादांच्यावर प्रेम करणारी होती, दादांना जातीचं बोलतात, जातीची अस्मिता सांगतात, जातीचा नारा देतात, जातीचा झेंडा सांगतात मातंग समाजाचा. मातंग हे अलीकडलं शब्द आलेला विशेषण आहे. मातंग हे काही खरं नाही, परंतु मांग आहे खरं अर्थाने. मी मराठवाड्यातला व्यक्ती आहे. माझ्या जातीच्या प्रमाणपत्रावर माग आहे, माझ्या टीचर आहे, माझ्या नातेवाईकावर आहे. इथल्या सर्व लातूर जिल्ह्यातल्या सर्वच माणसांच्या आमच्या जातीच्या नातेवाईकांच्या ह्याच्यावर माग आहे. ही मांग आयडेंटिटी मातंगी दुसरं कुणीतरी आम्हाला लावलेलं आहे. मातंग वगैरे भूलभुलैयाच्या प्रतिष्ठा देण्यासाठीच मातंग आहे, मांग आहे. तर या मांग जातीसाठी दादांनी काय करता येईल या भूमिकेतनं निर्णायक पद्धतीने त्यांचं मत झालं. आणि तिथून त्यांनी मग एक वेगळ्या पद्धतीने ही आंबेडकरी चळवळ राबवण्याचा स्वतःच नियोजन केलं. आणि मग त्यांनी लहुशक्ती नावाचं एक मासिक काढलं. आणि 2006च्या नंतर लहुशक्ती मासिक हे संबंध महाराष्ट्रातल्या नोकरदार, मातंग समाजातल्या नोकरदार वर्गाकडे जाऊ लागलं, कर्मचाऱ्यांकडे जाऊ लागलं. लसाकमतचे त्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी त्यांना पूर्णवेळ कार्यकर्ता नेमण्याचा प्रयत्न केला. परंतु वैचारिक मतभेद होत असताना कुठल्याही चळवळीमध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये माणसाची वैचारिक प्रगल्भता जर असेल तर समोरच्याला पचवण्याची ताकद राहते. आपल्यातले त्रुटी मान्य करून समोरच्याच प्रगल्भता ऍक्सेप्ट करायला देखील मनाचा मोठेपणा लागतो. त्याच्यासाठी वैचारिक भूमिका सुस्पष्ट असायला लागतात. आणि त्या भूमिका काही दादांच्या अनुषंगानं त्या जातीच्या संघटनांच्या मध्ये कमी होऊ लागल्या. आणि जसं एखाद्या झाडाला, जसं एखाद्या प्राण्याला त्याचा खुराक नाही दिल्यानंतर त्याचं कुपोषण होतं, अगदी त्या पद्धतीने त्याच्या विचाराचं, त्याच्या कृतीचं त्या ठिकाणी कुपोषण होण्याच्या मार्गावर चाललेलं असताना जी.एस. दादांनी स्वतंत्र अस्तित्व तयार करून त्या संघटनेतून बाहेर पडून पुन्हा एकदा समाज प्रबोधनासाठी वेगवेगळे कार्यक्रम हातामध्ये घेतले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जर काय घेतलं असेल तर इथल्या मातंग समाजाला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये जवळपास क्रमांक 2 वर असणारा हा मांग समाज आहे. आणि या मांग समाजाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार जवळपास 20 ते 25 लाख आहे. आणि मग ही लोकसंख्या एवढी असताना 40 लाख असताना एवढं असताना देखील मग ह्या समाजाचं एवढा का अधोगतीकडे जात आहे, याचं सगळं चिंतन करून दादांनी आंबेडकरी विचारांना जोपर्यंत हा समाज जोडला जात नाही तोपर्यंत त्यांचा विकास, यांची मुक्ती कदापि शक्य नाही. आणि म्हणून नाव लहुशक्तीचं, नाववरील लहुशक्तीचं, परंतु त्या लहुशक्ती मासिकाच्या मधून जे जे काही आर्टिकल्स असतील, मुलाखती असतील, त्या सर्व आंबेडकरी विचारांनी
प्रभावी झालेले असायचे, त्याच्यामध्ये बुद्धाचे विचार असायचे, त्याच्यामध्ये आंबेडकरी क्रांती गीतं असायची, आंबेडकरी मुलाखती असायच्या आणि एकूणच त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्याचे कार्यक्रम, मार्गदर्शन, समुपदेशन करण्याचे कार्यक्रम असायचे. आणि म्हणून याचा एक खास महाराष्ट्रामध्ये एक वाचक वर्ग तयार झाला. एक क्रीम लेवलचे माता मांग समाजामधले, बौद्ध समाजामधले कार्यकर्त्यांनी हे सगळं चिंतन केलं, पाहिलं धरून की काय करतोय व्यक्ती, कुठलं मुवमेंट राबवतोय, कुठलं आंदोलन चालवतोय. आणि मग अशा पद्धतीने एक वेळ त्यांना जी लोक तिरस्कार करायची ती हळूहळू लोक त्यांच्या जवळ येऊ लागली. आणि मग जवळ येत असताना मांग समाजातले असतील, बौद्ध समाजातले असतील, ही माणसं त्यांच्या जवळ आली आणि त्यांच्याशी वैचारिक चर्चा रात्र रात्र घडू लागल्या. जीएस दादा एखाद्याच्या घरी गेल्यानंतर रात्र रात्र जागायचे आणि त्या समोरच्या कार्यकर्त्याला इथल्या समाज व्यवस्थेचं भान, इथलं वास्तव, इथल्या राजकीय, इथल्या सामाजिक, इथल्या सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रातले समाजाची झालेली अधोगती आणि ती अधोगती होण्याची कारण काय आहेत आणि अधोगती झाल्यानंतर त्याच्यावर उपाय काय करता येईल या अनुषंगानं रात्र रात्र चर्चा करत असताना लोकांचे कार्यकर्त्यांचे ते केडर कॅम्प घेऊ लागले. आणि मग नवीन एक वर्ग तयार झाला जीएस दादांना चाहता वर्ग महाराष्ट्रामध्ये. आणि मग त्या सबंध काळामध्ये त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता त्यांच्या कुटुंबात त्यांना बरेच संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आणि मग हे करत असताना जीएस दादांनी प्रचंड उच्च कोटीचा त्याग केलेला आहे. कुटुंबाने त्यांच्यावर अपमान होण्याची वेळ आली, कुटुंब दूर जाण्याची वेळ आली, समाज त्यांच्याकडे थुकण्याची वेळ आली, तरी पण दादा डगमगले नाहीत. हा विचार घेऊन, आंबेडकरी विचार घेऊन समाजाला सदैव प्रबोधन करण्याचं काम करू लागले. आणि मग हे मासिक कसल्याही परिस्थितीमध्ये 15 तारखेपर्यंत लवशक्ती मासिक तयार करणे आणि 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत ते कसं जाईल, तो विचार कसा जाईल या पद्धतीने ते करायचे. जून येण्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये प्रत्येक मराठवाड्यातल्या प्रत्येक मागवड्यामध्ये, जिल्ह्यात मोठ्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या टाउन प्लेसला जाऊन ते मागवाड्यामध्ये प्रत्यक्ष व्हिजिट करायचे आणि तिथे विद्यार्थ्यांना गोळा करून तुझं शिक्षण काय झालंय, तुझी क्वालिटी काय आहे, तुला काय आवडतंय, आणि मग त्या संबंधित विद्यार्थ्यांना ते समुपदेशन करायचे. आणि हे समुपदेशन करून तुझी इंग्लिश चांगली आहे, तुझं गणित चांगलं आहे, तुझं फिजिक्स चांगलं आहे, तू सायन्स घे, तू ITI ला जा, तू पॉलिटेक्निक कर, आणि मग तू LLB कर. LLB करायचं असेल तर औरंगाबादला चल, औरंगाबादला ज्या बाबासाहेबांच्या स्पर्शानं पावन झालेले मिलिंद महाविद्यालय आहे, त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घेऊन दादा त्या ठिकाणी म्हशी राखणारी पोरं, गावाकडे शेतात मजुरी करणाऱ्या पोरांना दादानी तिथं कोट घातला. म्हणजे मांग समाजाचा कोटाचं नातं जुनं आहे. मांग समाजाची माणसं कोट घालतात, परंतु गावातल्या पाटलाचा, देशमुखाचा लग्नाचा बँड वाजताना ते नकली कोट घालून तिथं नाचतात, बँड वाजवतात. परंतु जीएस दादाने तू बँड वाजवायचा नकली कोट काढला आणि बाबासाहेबांनी दिलेला सन्मानाचा वकिलाचा कोट, ऍडव्होकेटचा कोट घालून कुणीही त्याला सलाम करायला लावलं. एवढी किमया जीएस दादांनी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये नेऊन त्या मानतंग समाजाच्या पोरांची केलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय. आणि असं करत करत हा विचार पुढे जाऊ लागला. 2005 ते 6 दरम्यान दादांनी महाराष्ट्राला एक विषय दिलेला होता की मांग समाजाला धर्म आहे का. खरं म्हणजे खूप मोठा किरकोळ विषय होता. मांग समाजाला धर्म आहे का हा प्रश्न विचारण्यासारखा देखील विषय नव्हता. का तर प्रत्येकाच्या टीशीवर, प्रत्येकाच्या निर्गमवर, प्रत्येकाच्या जातीच्या प्रमाणपत्रावर मांग हिंदू मांग असं लिहिलेलं आहेच ना. आणि मग दादाने हे काय नवीन काढलं, मांग समाजाला धर्म आहे का. आणि मग मोठमोठी परिसंवाद लावल्यानंतर मोठमोठे PhD घेतलेले, ज्यांनी समाजाचं नेतृत्व केले 10 वर्ष, 15 वर्ष, असे डॉक्टरेट घेतलेली लोक देखील हजारो लोकांच्या सभेमध्ये येऊन म्हणून लागले, होय मांग समाजाला धर्म आहे, मांग समाजाला धर्म आहे, बघा काढून आपली टीसी, बघा काढून आपले कास्ट सर्टिफिकेट, आपण मांग समाज हे हिंदू धर्माचे आहोत. आणि मग लोकांच्या टाळ्या पडायच्या. आणि दादा मग ज्यावेळेस त्यांचे अध्यक्ष समारोपाला उठायचे त्यावेळेस दादा अतिशय खुमासदार पद्धतीने समोरच्याला म्हणायचे, अरे मुक्ता साळवेनं म्हणली ना, इथं या पृथ्वी तलावर एवढा खादाड असा हा ब्राह्मणाचा धर्म नष्ट झाला पाहिजे, मांगाच्या मुंडक्याचा चेंडू आणि दांडू करून खेळलं जातं, तिथं मांगाला गडीमध्ये जीवन पुरलं जातं, हा धर्म जगाच्या पाठीवर नष्ट हो, की मुक्ता साळवेनं कसं काय म्हणली 150 वर्ष अगोदर. प्रश्न करायचे दादा सभेला गाडगे बाबांच्या सारख्या. आणि मग सभा हळूहळू दादांच्या कंट्रोलमध्ये यायचे. दादांच्या प्रश्नाला उत्तर देत चालायचे. हे कसं व्हायचं. मग विचारायचे, जालन्याचा सरपंच मारुती कसाब गावामध्ये रोड केला, गावाचा विकास करू लागला आणि हा मांगाचा पोरगा विकास करतोय म्हणून त्याला ठेचून मारलं. दिलीप शेंडगेची बहीण नळावर पाणी भरायला गेली, हापश्यावर पाणी भरायला गेली आणि मग ती पाणी भरत असताना गावातली पोरं छेड काढतात मांगाच्या पुढची. आणि मग कुठलाही भाऊ जाऊन तिला प्रतिकार करून विचारायला गेला तर त्या भावाला जिवंत जाळून मारलं. मग जिवंत जाळणारी माणसं काय पाकिस्तान मधून आलती का. जिवंत जाळणारी माणसं दिलीप शेंडगेला जिवंत जाळणारी माणसं काय अमेरिकेवरून आलेली होती का, ख्रिश्चन धर्माची होती का, पारशी धर्माची होती का, मुस्लिम धर्माची होती का. तर सभागृह सांगायचे की नाही, ती
मराठा समाजाची होती, ती ओबीसी समाजाची होती, मग ती हिंदू नव्हते का? हो हिंदू होते. तर मग दादा पुन्हा पुढचा प्रश्न विचार की अरे मग एक हिंदू दुसऱ्या हिंदूला कसा काय जाळून मारू शकतो? तर ती जाळून मारण्याची, त्याच्या बहिणीला छेड काढण्याची जी मानसिकता आहे ती तुम्हाला कमी समजून केलेली आहे. ती जात आहे, त्याच्या पाठीशी दडलेली जात आहे. आणि जात माणसाला प्रचंड छळवते, आणि जात हिंदू धर्मामध्ये जात कधीच जात नाही. आणि ही जात जाण्यासाठी बाबासाहेबांनी आमच्यासाठी एक मार्ग तयार करून ठेवलेला आहे. आणि मग ही एवढं जर अन्याय अत्याचार होत असेल, तुम्हाला काम मिळत नसेल, तुम्हाला रोजगार मिळत नसेल, तुमचा पदोपदी अपमान होत असेल, तर हा धर्म आहे का तुमचा? आणि मग अनाहूतपणे समोरच्या सभागृहातून, खरं आहे कागदावर जरी आमचा धर्म असला तरी प्रत्यक्षात आमचा हा धर्म नाही हे सभागृह सांगायचं. आणि मग स्टेजवर बसलेले तथाकथित विचारवंताला जे समाजानं मान्य केलेलं होतं ते समोरचा ऑडियन्स त्यांच्या संदर्भात प्रश्न तयार करायचे. अरे ह्या विचारवंतांना सांगितलेलं आणि ह्या सामान्य कार्यकर्त्यांना सांगितलेलं कोणतं? तर ह्या सामान्य कार्यकर्त्यांनी जी एस दादांना सांगितलेलं हे सामान्य जनतेला कितीतरी अपील व्हायचं. हजारो लोक, शेकडो लोक त्यांचे नंबर घ्यायचे, त्यांना भेटायला जायचे, आणि असं करत 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 2006 पर्यंत कितीतरी लोक दादांना जुडले. ही आमचा धर्म आमच्यावर अन्याय अत्याचार करणारा आमचा धर्म असू शकत नाही ह्या निर्णायक पातळीवर आलेली कार्यकर्ते एकत्र झाली आणि त्यांना डिसिजन देऊ लागले. परंतु मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जसं सांस्कृतिक प्रबोधन होतं, जसं जातीचं प्रबोधन, जसं समाजाचं प्रबोधन होतं, तशाच पद्धतीने काही सामाजिक लोकांना राजकीय महत्वाकांक्षा असतात. आणि मग राजकीय महत्वाकांक्षा हेतू ठेवून तत्कालीन पिरियडमध्ये 2006 धम्मदीक्षेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून मराठवाड्यामध्ये मान समाज जास्त आहे, आणि या सर्व जिल्ह्यांच्या तालुका प्लेसच्या ठिकाणी हा परिसंवाद धर्म आहे का चालू झालेला होता. जवळपास 30-40% काम चालू होतं. परंतु तत्कालीन समाजाचे नेतृत्व असणारे आदरणीय एकनाथ आवाड साहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या बांधवांना विनंती केली. सुकुमार कांबळे सर असतील, अजिंक्य चांदेर्णीचे वडील असतील, ही सर्व मान्यवर मंडळी त्या काळामध्ये 2006 चला नागपूरला आता मातंग समाज देखील लक्ष्मण मानेंच्या सोबत भटक्या विमुक्तासह धर्मांतर करणार आहे सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये. आणि मान समाजाला आतापासून हिंदू धर्म मिळालेला आहे, बौद्ध धर्म मिळालेला आहे, आणि धर्माच्या दीक्षा झाल्या. आणि मग धर्माच्या दीक्षा झाल्यानंतर त्यांच्यासोबत काही अनेक लोकांनी दीक्षा घेतल्या. आणि नाईलाजानं मग हा दादानी जो परिसंवादाचा, समाज प्रबोधनाचा जो मार्ग निवडलेला होता की मान समाजाला धर्म आहे का, हा विषय थोडा बॅकफुटवर आला. परंतु दादानी चिवट सोडलेली नाही. तिथून पुढेही त्यांनी ते समाज प्रबोधनाचं काम सुरूच केलं. प्रत्येक तालुक्याला आणि गावागावामध्ये जाऊन भेटणे, कर्मचाऱ्याला भेटणे, त्यांच्याकडून जेवढं तिकिटाला मिळते तेवढं घेणे, तिथून पुढच्या गावाला जाणे, आणि तिथं समाजाला एकत्र करणे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे, आणि अशा पद्धतीने तिथले परिवर्तनवादी बुद्धिस्ट कार्यकर्त्यांना जोडा करणे, बुद्धिस्ट आणि मातंग समाजाचे जे कोणी विचाराची माणसं आहेत त्या माणसांना एकत्र त्यांच्या टीम जोड एकत्र करणे, आणि समाज व्यवस्था अन्याय अत्याचाराची मुळं कुठून दडलेले आहेत, मातंग समाजाच्या, मान समाजाच्या ऱ्हासाची कारणे काय आहेत हे त्यांच्यासोबत कितीतरी चर्चा करायची. आणि तिथून त्या प्रत्येक तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये, मोठ्या गावामध्ये नवीनच वर्ग तयार व्हायचा की जी.एस. दादांचा चाहता वर्ग तयार व्हायचा. आणि ते दोन्ही समाजातली माणसं एका दिलाने, एका जीवाने एकत्र यायची, आणि आपल्या विचाराची कुणी माणसं आहेत का, बाबासाहेबांना मानणारे, बाबासाहेबांच्या उपकाराची आपल्याला जाण आहे, बाबासाहेबांमुळे माणूस आम्ही आहोत असं मान्य करणारी अनेक लोक बुद्धिस्ट मित्रांना तयार झाली. आणि बुद्धिस्ट मित्र आणि मातंगाचे मित्र एकत्र येऊन पुन्हा एक वेगळीच फळी तयार होऊ लागली. आणि अशा पद्धतीने जी.एस. दादांच्या कामाला पुन्हा एकदा घोडदौड तयार झाली. आणि असं करता करता महाराष्ट्रामध्ये जी.एस. दादांनी पुन्हा एक नव्यानं आंदोलन सुरू केलं की ज्या लोकांना बाबासाहेबांचे विचार ठामपणे समजलेले आहेत, ज्यांनी कृतीत उतरलेले आहेत, अरे मग तुम्ही जगता ना बाबासाहेबांचे विचार, घ्या ना दीक्षा. बाबासाहेबांनी शेवटच्या स्थानाला काय केलं? धम्मदीक्षा दिली ना. मग बाबासाहेब हिंदू काय म्हटले? 1935 येवलेला म्हटले की मी हिंदू म्हणून जन्मलेला असलं तर हिंदू म्हणून मरणार नाही. मग बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? मग बाबासाहेब एवढे विद्वान होते, एवढे प्राच्य पंडित होते, एवढे घटना तज्ञ, कायदे तज्ञ होते, मग बाबासाहेबांनी कसं काय धर्म बदलला 1956ला? मग तुम्हाला काय अडचण आहे? हो बाबासाहेबांनी, मग तुमची काय अडचण आहे? काहीच अडचण आहे. जो स्वतःच्या विचाराशी प्रामाणिक व्यक्ती असतो तो ह्या जी.एस. दादाच्या प्रश्नाला कधीच नाकारलाय. मग दीक्षा करूया का आपण? हो करूया म्हणायचे. आणि असं करता करता जी.एस. दादा 10 माणसं तयार झाले की त्यांची धम्मदीक्षा देऊन टाकायची, 15 माणसं तयार झाली की धम्मदीक्षा, 50 माणसं मात्र समाजाचे तयार झाली की त्यांना दीक्षा द्यायची, 100 झाली त्यांना दीक्षा द्यायचं. असं करता 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 मुखेड असेल, सकनूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, पूर्णा असेल, लक्ष्मीकांत शिंदे आमचे दादांच्या अहोरात्र त्यांच्यासोबत फिरायचे. आणि मग डॉक्टर कंधारे असतील, के. बापू हरिदास असतील, डी.एस. नरसिंगे माणसं असतील, त्या सर्व माणसांनी औरंगाबाद, बीड, परभणी
माजलगाव, आंबेजोगाई या अशा अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम लावले आणि जवळपास 8 ते 10,000 व्यक्तींनी लातूरला तर स्वतः कितीतरी भव्य पॅन्थर राजा ढालेंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. भव्य असं लातूरचं टाउन हॉलचं प्रांगण भरलेलं, गच्च भरलेलं होतं. आणि मग समाजामध्ये 2 गट तयार झाले मांग समाजामध्ये, की अरे कितीतरी तुच्छतेने काही लोक बोलायला लागले, अरे हे काय झाले, हे काय दुसरीकडे गेले, हे आपल्या अवलादी नाही, ते आपल्याने अश्लील पद्धतीने बोलायला लागले. परंतु ते त्यांचं अज्ञान होतं. आणि ज्या बाबासाहेबांमुळे तुम्हाला रस्त्यावर चालण्याचे कमरेचा खराटा, गळ्यातले गाडगे निघालं आणि तुम्ही सन्मानानं आज सुटाबुटात फिरताय आणि गाडी बंगल्यामध्ये माडीमध्ये राहताय, त्या बाबासाहेबांचा कानमंत्र जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही अप्रामाणिक आहात. आणि मग कुठलाही स्वाभिमानी माणूस, आत्मसन्मानानं जगणारा व्यक्ती हा बाबासाहेबांच्या विचाराशी अप्रामाणिक राहू शकत नाही, त्यांच्याशी बेईमानी करू शकत नाही, त्यांच्याशी गद्दारी करू शकत नाही. आणि मग बाबासाहेबांनी स्वतःच्या या सामाजिक चळवळीसाठी स्वतःच्या मुलांचा त्याग केला. मुलं त्यांची अक्षरशः निधन झाले, त्याच्यात मी कोण लागून गेलो, या निर्णायक भूमिकेवर येऊन GS दादांनी अत्यंत टोकाच्या पातळीवर जाणारी, बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारी, निष्ठा असणारी कार्यकर्ते तयार केली. आणि हीच सत्यशोधक समाज महासंघाची, GS दादाची फौज तयार झाली. आणि मग काही लोक, काही माणसं महिन्यातनं 2 रविवार स्वतःच्या गाड्या, स्वतःचे डबे घेऊन प्रत्येक मामुड्यामध्ये जाणे, प्रत्येक बौद्धवाड्यामध्ये जाणे, त्या ठिकाणी चर्मकार वाड्यामध्ये जाणे आणि ह्या विचारावर असणाऱ्या माणसाला, परिवर्तनाची आवड असणाऱ्या माणसाला एकत्र करणे. आणि ती समाज व्यवस्था, ती राजकीय व्यवस्था, ती न्याय व्यवस्था, तिथल्या प्रशासनामध्ये तुमचं काय प्रतिनिधित्व आहे, हे सर्व अनेक त्याच्या समोर मांडणे. आणि त्यांना पुन्हा एकदा बाबासाहेबांचे विचार कसे हे जगण्यासाठी प्रेरक आहेत आणि बाबासाहेबांनी हे सगळं कसं करून ठेवलेलं आहे. आणि मग ह्या गोष्टीवर आल्यानंतर ते संबंधित व्यक्ती त्या धर्माची चीड निर्माण व्हायची. आणि मग चीड तयार झाल्यानंतर हा धर्म तुला राहायची इच्छा आहे का, हा एक निर्णायक प्रश्न असायचा. त्यावेळेस ती व्यक्ती म्हणायची अजिबात माझी इच्छा नाही. आणि मग पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जिथं केडर झालेलं आहे त्या गावातनं 5 असतील, 10 असतील, 15 असतील, त्या तालुक्यामधनं 50 असतील, 60 असतील, अशा लोकांची त्या ठिकाणी सोयीनं धम्मदीक्षेचा कार्यक्रम व्हायचा. आणि हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम करत असताना अनेक बौद्ध बांधव अगदी बिहाइंड द कर्टन, अगदी निरपेक्ष भावनेनं ही सगळी मंडळी, मातंग समाजाची जाणकार मंडळी, पुढारलेली मंडळी, विचारानं प्रगल्भ असणारी मंडळी, हे कार्यक्रम झाला पाहिजे. आम्हाला लोक जरी शिवाय देत असलं तर GS दादा तुम्ही खूप चांगलं काम करताय, समाजाला आतापर्यंत कुणीच सांगितलेलं नव्हतं, समाजाला राजकीय फायदे घेण्यासाठी, लाचारी करण्यासाठी कुणीतरी कुणाच्या तरी दावणीला बांधलेला असेल, परंतु GS दादा तुम्ही समाजाला आत्मसन्मानाचा मार्ग नेऊन दाखवलेला आहे. बाबासाहेबांच्या नंतर जी या महाराष्ट्रामध्ये मांग समाजावर शिक्का होता की ही बाबासाहेबांची चळवळ यांनी समजून घेतली नाही, बाबासाहेबांसोबत यांना याला नागपूरच्या एसटीत बसायला ह्यांची हलकी आडवी आली, बाबा GS दादा तुम्ही ह्यांची हलकी फोडून टाकलेली आहे आणि तो शिक्का तुम्ही त्यांचा पुसून टाकलेला आहे, असं अनेक लोक त्यांच्याशी बोलल्याचे. आणि ते खरंच रियालिटीमध्ये GS दादांनी ते काम केलेलं आहे. आणि हा इतिहास घडवण्याचं काम, मातंग समाजाला आंबेडकरी निष्ठे वाहण्याचं काम, आंबेडकरी निष्ठे तयार करण्याचं, अहोरात्र काम करण्याचं काम GS दादांनी केलेलं आहे. आणि हे काम खरं म्हणजे ऐतिहासिक काम आहे. याच्यापूर्वी ही जात व्यवस्था आहे या देशामध्ये, जात खरं तर माणसाला उद्ध्वस्त करणारी असते. आणि ज्याला जातीचा अहंकार आहे, ज्याला जातीचं प्रेम आहे, ज्याला जातीविषयी आपुलकी आहे, तो माणूस संकुचित विचाराचा असतो. परंतु जात ही नष्ट करण्यासाठी जात वापरायची असेल, जातीचे संवेदना, जातीचे अहंकार, जातीचं गोंजरण्याचं काम जर कमी करायचं असेल तर त्या जातीच्याच माणसानं ते उद्ध्वस्त करण्याचं काम करावं लागेल. जसं लोहा लोहे को काटता आहे, अगदी त्या पद्धतीनं एखाद्या चर्मकार बांधव, एखादा ओबीसी बांधव, एखादा बौद्ध बांधव जर मांगवाड्यामध्ये जाऊन बाबासाहेबांचं, बुद्धाचं काम जर सांगायला लागला तर ती लोक म्हणतात तू तुझ्या गलीत जाऊन सांग, आमच्याकडे कशाला येऊ लागलाय, तू कोण आहेस आमचा, तू काय आमची दलाली करतोस का, तुला काय कुणी पैसे दिलेत का, असं प्रतिप्रश्न करून त्या ठिकाणी त्या माणसाला भांडावर सोडून पिटाळून लावलं जातं. परंतु एखादा मातंग समाजाचा, मांग समाजाचा माणूस ज्यावेळेस मांगवाड्यात जाऊन जाईल त्यावेळेस त्याला तिथली खमसमची भाषा समजेल, त्याला मांग समाजाचे त्याला संदर्भ दिल्यानंतर त्याला समजेल, त्यांचं रक्त असेल ते, आणि त्याला प्रामाणिकपणे त्याला सांगण्याची जी पोटातनं होणारी तळमळ आहे, ती तडफ आहे सांगण्याची, ती इतरांना जमणार नाही, तो ह्या व्यक्ती सांगेल. आणि हे सांगत असताना माणसाचा, तुमच्या माझ्या उद्धाराचा, विकासाचा मार्ग कोणता आहे, तर हा बाबासाहेबांनी दिलेला मार्ग आहे. बाबासाहेबांना समजून घेणं, बाबासाहेबांचं चरित्र, बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांचं लेखन, बाबासाहेबांची मुवमेंट, बाबासाहेबांचं आंदोलन, बाबासाहेबांनी केलेले सगळ्यांसाठीचे प्रयत्न, हे ज्यावेळेस एखादा संवेदनशील माणूस समजून घेईल तो निश्चितच अतिउच्च टोकाला जाईल आणि तो प्रामाणिकपणे मान्य करेल की मला बाबासाहेबांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग, त्या मार्गावर जाणेच गरजेचं आहे. बाबासाहेबांनी कोणता मार्ग सांगितला, बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं मग,
तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करेल. आणि मग भारत बौद्धमय जर करायचं असेल तर ती बौद्धमय करण्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या नंतर कुणावर आहे? बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांच्या मुवमेंटचा ज्यांनी लाभ घेतला, अत्यंत मोठ्या प्रमाणात ज्या समाजाने ज्या कम्युनिटी लाभ घेतला त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर कुणाची आहे? जरी माहित जरी नसलं तरी देखील इथल्या अनुसूचित जातीनं कितीतरी मोठा 59 महाराष्ट्रातल्या जाती आहेत. देशामध्ये जवळपास 400च्या आसपास जाती, 460च्या आसपास. त्या सर्वांनी लाभ घेतला ना बाबासाहेबांच्या. ठीक आहे, त्यांचं अज्ञान आहे, त्याला समजत नसेल, परंतु ज्यांना समजते ते. आणि मग त्या सगळ्या संवेदनशील माणसांची बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे? ह्या भारताला स्वातंत्र्य देखील मिळालं नसतं. आज जर ही लोक म्हणतायत ना हिंदू राष्ट्र घडू, अरे हे हिंदू राष्ट्र काय कुठलंच राष्ट्र घडलं नसतं. तिथे आमच्या बापाने सही केली गोलमेज परिषदेमध्ये, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. इथल्या तमाम अस्पृश्य जनतेच्या जवळपास 25% या भारताच्या लोकसंख्येच्या वतीनं बाबासाहेबांनी त्या मेमोरँडमवर तिथल्या करारावर ट्रान्सफर ऑफ द पॉवर याच्यावर सही केलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी राजकीय रिझर्वेशन मिळालेलं आहे. आम्हाला लोकसभेला सीट रिझर्व्ह आहेत, आम्हाला विधानसभेला सीट रिझर्व्ह, कुणी करार सगळ्यांना माहित आहे. आम्हाला नोकरीमध्ये रिझर्वेशन आहे, आम्हाला शिक्षणामध्ये आहे. परंतु आता हे सगळं वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. याच्यावर बाबासाहेबांनी काय म्हणले ते सांगता येईल, परंतु हे सगळं समजण्यासाठी ज्यांना समजलेलं आहे त्यांची अधिक जबाबदारी इतरांना सांगण्याची. परंतु आमच्यात आज असे काही दांभिक बांधव तयार आहेत, आमचेच वरिष्ठ असतील, ज्युनियर असतील, हे सगळे बाबासाहेबांच्या मुवमेंटचं दिवस रात्र जपमाळ करतात, सांगतात परिवर्तन, परंतु समाजाला तोडण्याची परिभाषा करतात. चुकीच्या पद्धतीनं एका समाजाला ह्यांचं काम नव्हतं का? बौद्धांचं काम नव्हतं का? आमच्या सवलती बौद्धांनी पळवल्या. बौद्धांचं काम नव्हतं का मांगवड्या? भंतेचं काम नाही का बातनवाड्यामध्ये यायचं? बौद्ध समाजाचे काम नाही का निवड? अरे तुम्ही कुठं, तुमचं पोट दुखते ना, पोट दुखत असलं तुम्ही मागताय ना, तुम्हाला इलाजाची गरज आहे ना. तुम्हाला भूक लागली तुम्ही जेवण मागायला पाहिजे ना. दुसऱ्याने येऊन तोंडात घास घालण्याची काय अपेक्षा करताय? नाही, सगळ्यात सवलती यांनी करून गेल्या. सवलती ज्यांनी काम केले, ज्यांनी कष्टात घेतले, ज्यांनी शाळेत गेले, ज्यांनी हे केले ते तिथपर्यंत जाणारच आहेत ना. तुम्ही तिथपर्यंत या. तुम्हाला कोणी रोखलं होतं का? पण अजूनही कोणी रोखलेलं नाही ना. मग सगळ्यांसाठीच प्रयत्न, बाबासाहेबांनी असं काही कुणासाठी केलेलं नाही ना. परंतु त्याचा लाभ घेत असताना इथल्या मनोवादी व्यवस्थेनं माणसाला भ्रमिष्ट करून टाकलेले. आजकाल महाराष्ट्रामध्ये पाहतोय आम्ही प्रत्येक मागवड्यामध्ये मातंग ऋषीचे पॉम्पलेट चाललेले आहेत आणि त्या मातंग ऋषीच्या पॉम्पलेटवर लिहिलेल्या धर्मार्थ रक्षणार्थ, देश रक्षणासाठी जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी, आणि धर्म रक्षणार्थ, जात रक्षण मातंग समाज, आणि त्याच्यावर लहुजीचा फोटो, त्याच्यावर अण्णाभाऊचा फोटो, आणि त्याच्यावर मग बाबासाहेबांचा का फोटो नाही? का त्यांची हिंमत होत नाही बाबासाहेबांचा फोटो टाकायची? तर तो समाज सजग आहे, जागृत आहे, आणि त्याचा वापर देवधर्म करण्यासाठी केला जातो. अरे मग एवढं जर देवधर्म असेल तर तुम्हाला पाण्याला शिवलं म्हणून आज पण मारलं जाते ना. मंदिरात प्रवेश केला म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये ऍसिड टाकून मारलं जाते ना विद्यार्थ्यांना. विहिरीत पोहलं म्हणून नागो करून मारलं जाते ना. अरे मग एवढं प्रेम आहे ना तुम्हाला धर्मरक्षण करणाऱ्या लोकांना, मग हे अन्याय अत्याचार आमच्यावर का? त्याचा प्रश्न कधी पडणार आहे का नाही? परंतु इथली माणसं, आमची समजदार माणसं देखील चोर सोडून संन्याशाला म्हणल्यासारखं दुसऱ्याच मार्गाला ह्या समाजाने आमचं पळवले, आमच्या ज्यांनी पळवले. गेली 15 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये भरती होत नाही. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं जाते. तिथं खाजगीकरणामध्ये कुणाची माणसं आहेत, कुणाची लागेबंदी आहेत, कुठल्या पद्धतीने कुणाला नोकरी मिळत आहेत, त्याचा कधीही अभ्यास केला जात नाही. त्याच्यावर कुणी रान उठवलं जात नाही. आणि येत्या 10-5 वर्षामध्ये एससीच्या मुलांना जॉब राहतील का नाही, शक्यता सांगता येत नाही. परंतु इथली लढण्याची, जगण्याची प्रेरणा, जी उर्मी आहे, ती इथली जात नाकारल्यामुळं, जी जुनी कवच कुंडल जी लक्तरी होती माणसाला चिटकलेली जातीची, स्वाभिमान शून्य, ती फेकून दिलेल्या माणसांची प्रगती कधी पण होणार आहे ना. ठीक आहे, इथल्या बौद्धांचा विकास हा रिझर्वेशन झाला, त्याच्यापेक्षा अधिक विकास त्यांचा धर्मांतर केल्यामुळं, जात सोडल्यामुळे झालेला, याची अनुभूती आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून आमचं पुनच एकदा मातंग समाजाला जीएस दादांच्या वतीने सांगणं आहे की बाबा तुम्ही जातीची अस्मिता, जातीचे अहंकार, जातीची गुढी, जातीविषयीचा जो काही अजेंडा आहे तो जात दुरुस्त करण्यासाठी वापरा, जातीला उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी वापरावा लागेल, तरच समाजाचा उद्धार होईल. तुम्ही मोठ्या गाडी बंगल्यामध्ये राहता, पण तुमची आई बहीण कुठेतरी उस्तुडीला जाते, कुणाच्या तरी पाटलाच्या मजुरीला जाते, आणि तिथं शोषण होते. तुमच्या भावाची, तुमच्या काकाची, तुमच्या मामाची मजुरी दिली जात नाही. आणि मग मजुरी दिली जात नाही तर त्याला जाब विचारण्यासाठीचा जो त्याच्यामध्ये हिंमत लागते, ती हिंमत कुठून येते? तो लढा कुठून येतो? तो संघर्षाची भूमिका कुठून येते? तर तो संघर्षाची, ती लढ्याची भूमिका हे बाबासाहेबांच्या विचारामधून येते, निळ्या झेंड्यामधून येते, पंचशील ध्वजामधून येते, हक्काची, कर्तव्याची जाणीव, हक्क मागण्याची. आणि ही सर्व भूमिका घेऊन जगण्यासाठी अहोरात्र प्रयत्न जीएस दादांनी केलेले आहेत, इथं माणसं घडवलेले आहेत. आणि म्हणून जीएस दादांनी लहू शक्तीचं रूपांतर शेवटच्या स्टेपमध्ये तथागत मासिकामध्ये केलं.
आणि त्या तथागत लघुशक्ती मासिकामध्ये नाव जरी लघुशक्ती असलं तर त्याच्यामध्ये 10 महापुरुषांचे फोटोवर ते लघुशक्ती काढलं जायचं. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, संत गाडगे बाबा, बाबासाहेब, अण्णाभाऊ आणि लहुजी यांच्या या प्रतिमाला ते समर्पित असलेलं लघुशक्ती मासिक होतं. आणि मग ते जातीचं असल्यामुळे काही लोक घ्यायचे आणि मग त्याच्यातले 30-35% लोकांना तो विचार पटायचा, परंतु बहुसंख्य लोकांना तो विचार पटायचा नाही. आणि ते लोक प्रचंड वेगळ्या पद्धतीने दादांची मांडणी निंदा नालस्ती करायचे. परंतु जगाचा इतिहास आहे, ज्यांची निंदा खऱ्या व्यक्तीचा निंदा नालस्ती झालेलीच आहे, त्यांना शिथू झालेलीच आहे, परंतु त्यांनी त्यांचं काम सोडले नाही. अगदी त्याच पद्धतीनं GS दादाने अत्यंत समर्पित भावनेनं ऐतिहासिक अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काम कुणीच केलेलं नाही. ह्या समाजाला सत्य सांगण्याचं, गोल गोल बोलून, गोड बोलून काहीतरी फायदे पदरात पाडून घेण्यासाठी अनेक मोठमोठे मान्यवर व्यक्ती झाले. परंतु हा एक व्यक्ती असा होता की ज्याला कसलाच मोह नव्हता, परंतु समाजाचा उद्धार झाला पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे, समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे, समाज स्वाभिमानानं जगला पाहिजे, समाजाची तरुण मुलं आत्मसन्मानानं जगलं पाहिजे, मुलींनी घराच्या बाहेर आलं पाहिजे, त्यांचं शोषण होता कामा नये, याच्यासाठी प्रयत्न करणारी एकमेव व्यक्ती समाजाला खरं सांगण्याचं काम करणारी होती आणि ती म्हणजे आदरणीय GS दादा कांबळे यांचं या ठिकाणी निधन झालेलं असल्यामुळं मागच्या 4-5 वर्षामध्ये खरं म्हणजे सत्यशोधक समाज महासंघाचं काम त्यांच्यानंतर कितीतरी पटीने व्हायला पाहिजे होतं, परंतु ते दिसून येत नाही. त्याला हे जबाबदार आम्हीच आहोत. का जबाबदार आहोत त्या प्रसंगाचं, त्याच्यावर एक वेगळा विषय होईल, का करत नाही. आज GS दादाच्या नंतर सत्यशोधक समाज महासंघाच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी ही आदरणीय DS दादा नरसिंगे असतील, लक्ष्मीकांत शिंदे असतील, अन्य मान्यवर के बापू हरिदास असतील, VK वाघ असतील, त्यानंतर नांदेडचे आनंद सूर्यवंशी असतील, अशा अनेक तरुण आणि जुन्या जाणकार मंडळींच्यावर आहे. परंतु ठीक आहे, काळ बदललेला आहे. अनेक माणसांना प्रत्येकाला वाटतं की GS दादा मला दिवसातून एकदा का फोन करत होते, 15 दिवसातून मला भेटायला यायचे, मला पैसे मागायचे किंवा मला तिकिटाला पैसे मागायचे, मला पॉम्पलेट काढायला लावायचे, मला ही जबाबदारी द्यायची. हे GS दादा होते, त्यांनी संसार त्यागलेला होता. परंतु ही सगळी माणसं आता करत असलेली माणसं, त्यांना GS दादा एवढं करणं होत नाही. जेवढं जमते तेवढं करतात, परंतु कार्यकर्त्याला काय वाटतं की GS दादा सारखं झालं पाहिजे. ठीक आहे, GS दादा सारखं झालं पाहिजे तर माझं पण काहीतरी देणं लागतं, मी देखील GS दादा सारखं पुढे येऊन काहीतरी काम केलं पाहिजे, तर हा समाजाचा प्रबोधनाचा रेटा, समाज विकासाचा रेटा पुढे जाऊ शकतो. आणि हे जर घेऊन जायचं असेल निर्णायक पद्धतीनं, त्याला हाल अपेष्टा तर आहेतच. तुम्हाला तुमचे नातेवाईक तुमच्यापासून दूर जातील, तुम्हाला हेटाळणी करतील, तुमची टिंगल करतील, किवाळी करतील, परंतु तुम्हाला कायम ह्याच विचारात राहावं लागेल आणि पुढे घेऊन जावं लागेल. हे तेही एवढं सत्य आहे की बुद्धाच्या करुण्या तुमच्या मनामध्ये ठेवून हे सगळा समाजाला विकास करून घेऊन जायचे, समाजाचं प्रबोधन करायची ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये तयार जर असेल तरच हे काम पुढे जाणार आहे. कुणाचा द्वेष न करता, कुणाचा आपला स्वतःचा अहंकार कमी करून आपल्याला ह्यांच्यातलं अज्ञान घालवायचे. ठीक आहे, मी त्या समाजातला आलो, मला तळमळ आहे ते सांगण्याची, परंतु अनेक माझ्यासोबत अनेक दुसऱ्या कम्युनिटीचे पण बांधव आहेत ना. बुद्धाचा विचार हा काही एका जातीपुरता मर्यादित नाही, बाबासाहेबांचा विचार काही जातीपुरता मर्यादित नाही. ज्यावेळेस बोलायला लागतात तर चतुर लोक, हुशार लोक, चालाक लोक, चाणाक्ष लोक म्हणतात की मग बाबासाहेबांचा विचार तर सामूहिक वैश्विक आहे, बुद्धाचा विचार तर जगात गेलेला आहे, आणि तुम्ही मावड्यातच कशाला आला, तुम्ही चांबरवाड्यातच कशाला आला. अरे भाऊ, मी ज्या मातीत जन्मलो, मी ज्या गल्लीत खेळलो, ज्या माईनं मला वाढवलं, ज्या भावशीनं मला मोठं केलं, ती माझी माय, ती माझी मावशी, ती माझी चुलता, ती माझी चुलते, अजून जर तिथं दारिद्र्यामध्ये खितपत पडणार असेल आणि ते खितपतीतून त्या दारिद्र्यातून वर येण्याचा मार्ग जर मला कळालेला असेल, आत्मसन्मानाचा मार्ग मला समजलेला असेल, स्वाभिमान काय आहे हे मला समजलेलं असेल, माझा उद्धार कसा झालेला आहे, कुणी केलेला हे जर मला समजलेलं असेल, तर ते मी माझ्या नातेवाईकाला सांगणे हे माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही सांगितलं ऐकलं पाहिजे. माझं वय जरी कमी असलं तरीही मी सगळं समजून घेतलेलं आहे, ते तुम्ही ऐकलं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा करुणा करूनच त्यांच्या प्रती सांगाल, त्यांचा तिरस्कार, त्यांचा द्वेष करून काही होणार नाही. आज मी ज्या शिक्षण प्रक्रियेमध्ये काम करतो, त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सरकारी शाळांच्या मधनं सर्वाधिक अनुपस्थित असणारे जर विद्यार्थी कुठल्या समाजाचे असतील तर ते एससीचे आहेत, आणि एससी मध्ये सर्वाधिक अनुपस्थित राहणारे कोण विद्यार्थी असतील तर फक्त मातंग समाजाचे. प्रचंड मोठं भयान वास्तव आहे हे. आमच्या बुद्धिवादी एससी मध्ये राहणाऱ्या, कुण्यातरी पाटलाच्या, कुण्यातरी पक्षाचं काम करणाऱ्या, कुण्यातरी सेलवर जाऊन काम करणाऱ्या आमच्या बांधवाला ह्या गोष्टी कधी समजणार आहेत. तर त्याचे लाचारी कुठवर का, ज्यावेळेस तो शाळेत विद्यार्थी येत नाही, अब्सेंट राहतो, त्यावेळेस तू बाहेर फिरतो. बाहेर फिरल्यानंतर त्याला गावातला कुठला तरी श्रीमंत माणूस त्याला म्हणतो की यार तुझं पोरग इकडे तिकडे फिरू लागले, ही म्हैस घे, दूध खायला भेटते, आणि मग त्याला म्हैस राखायला लावतो आणि त्याच्या पुढे त्याला जाऊन
त्याच्या शेतामधला लेबर त्यानं तयार करून ठेवतो शाळेत न जाऊ देता. एखादी महिला 17-18 वर्षाच्या अगोदरच आमच्या पोरींचे लग्न केले, 8वी-9वीतच पोरी बाहेर जाऊ, सगळ्यात जास्त निघून जाण्याचं प्रमाण आमच्या पोरींचं आहे. हे सगळं भयान वास्तव आहे. आणि मग ह्या माणसांच्या मध्ये स्वाभिमान कधी येईल? तर त्यांना ते स्वाभिमान आत्मसन्मान येण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत टिकून राहावं लागेल, चळवळीमध्ये यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, आणि तेव्हाच हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि हे सगळं बारकावे आदरणीय जियसदादांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलेले आहेत. माझ्यापेक्षा अन्य मान्यवर कार्यकर्ते खूप आहेत. जियसदादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, खूप सारं काम आहे. त्यांचे जवळपास 3 खंड आम्ही प्रकाशित केलेले आहेत जियसदादांच्या कामाच्या संदर्भात. ज्या ज्या वेळेस खंड आम्ही वाचू, समजू, समाजाला सांगू, अनेकांच्या मुलाखती आहेत, तर सगळ्या प्रश्नांची उकल त्याच्यामधून होणार आहे, होत आहे. परंतु हे काम पुन्हा एकदा पुढे घेऊन जावं लागेल, नेटाने करावं लागेल. चळवळ दादांची चालू आहे का? तर चालू आहे. जियसदादांची चळवळ थांबलेली आहे का? तर सांगता येत नाही थांबले का म्हणून. का? तर असं काही दादांचं मोठं काम दादांच्या हयातीत असताना मोठं दिसत होतं तसं या मागच्या 1-2 वर्षामध्ये दिसत नाही. हे आम्हाला जियसदादांनी त्या कार्यकर्ता म्हणून मान्यच करावं लागेल. परंतु आजच्या क्षणी जियसदादांच्या स्मृतीदिनी एवढंच सांगू इच्छितो की दादांचं जे काम होतं ते काम माणसामध्ये न अडकता विचारामध्ये येऊन पुन्हा एकदा दादांच्या प्रति स्मृतीला अभिवादन करत असताना मी असं नमूद करू इच्छितो की पुन्हा एकदा आम्ही जियसदादांच्या स्वप्नातला ह्या भारत बौद्धमय करण्याचा मार्ग, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी ती भारत बौद्धमय करण्याची वाट बौद्ध वाड्यातून पहिल्यांदा मातंग वाड्यात जाते, मातंग वाड्यातून चर्मकार वाड्यामध्ये जाते, चर्मकार वाड्यामधून पुन्हा मोठ्या वाड्याकडे जाते, वाड्यातून पुन्हा गावाच्या वस्तीत येते, आणि अशा पद्धतीने ती वाट भारत बौद्धमय होण्याकडे जाते. आणि म्हणून ही प्रत्येक वाड्याकडे घेऊन जाण्याची बौद्धमयाची वाट हे आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया, असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतंय. आणि जियसदादांच्या या 6व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या खूप साऱ्या आठवणी सांगता येतील, बोलता येतील, त्यांच्या कामाच्या प्रेरणा घेऊन सांगता येतील. परंतु एवढंच या ठिकाणी मी सांगून माझ्या या मनोगताला मी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय राहुल सरांचं पुनश्च एकदा हार्दिक असं मी आभार व्यक्त करतो की जियसदादांच्या कामाच्या अनुषंगाने महाराष्ट्राला आपण ओळख करून देण्याची मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपला ऋणी आहे. जय भीम, नमो बुद्धाय.